लोखंडी गज आणि रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शिरूर तालुक्यात घडलेली आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही घटना 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:21 घडली। आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे घडलेली आहे। या घटनेत विलास नारायण बेंद्रे वय वर्ष 60 व्यवसाय शेती राहणार आंबळे तालुका शिरूर हे जखमी झालेले आहेत। आरोपीचे नाव संजय बाळासाहेब बेंद्रे हाही आंबळे तालुका शिरूर येथील रहिवासी आहे। मिळालेल्या माहितीनुसार विलास नारायण बेंद्रे हे गावातील महेश विष्णू करे यांच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या स्लॅबवर उपस्थित होते। त्यावेळी आरोपी संजय बाळासाहेब बेंद्रे यांनी बांधकामासाठी जागा कमी पडत असल्याचे फिर्यादीकडील शेजारच्या जागेतून 4 फूट रुंद व 60 फूट लांबीची जागा विकण्याची मागणी केली। मात्र विलास बेंद्रे यांनी स्पष्ट नकार दिला। हा विषय सोडून दे असेही सांगितले। यानंतर विलास बेंद्रे हे जिन्यावरून खाली उतरत असताना आरोपी संजय बेंद्रे यांनी तेथे पडलेल्या गज उचलून त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, डाव्या पायावर जोरदार मारहाण केली। या हल्ल्यात विलास बेंद्रे खाली पडले। एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांच्या पायाला धरून त्यांना ओढत, तुला स्लॅब खाली टाकून देतो, आज तुला संपवतोच, अशी जीवे मारण्याची धमकी दिली। लोखंडी रॉडने पुन्हा मारहाण केली असे फिर्यादीने नमूद केलेले आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर नंबर 913/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118(2), 351(2)(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा पोलीस हवालदार मोरे यांनी दाखल केलेला आहे। पुढील तपास हवालदार शिंदे हे करत आहेत। सदर प्रकरणाचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री संदेश केंद्रे काम पाहत आहेत। शिरूर तालुक्यातील मागील काही काळामध्ये जागा, बांधकाम, शेतीच्या सीमावादातून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वाढ झालेली असल्याचं चित्र दिसून येत आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललेला असल्याचे दिसते। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असल्याचे जाणवते। शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।